नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ते आपल्या चॅनलवरच्या एका अनिकेत नावाच्या वाचक मित्राने आपल्याला पाठवलेली आहे. आणि ही कथा मी त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव अनिकेत. मी पुण्यामध्येच एका नामांकित कंपनीमध्ये काम करतो. महिनाकाठी मला चांगला गलेलट्ट पगार मिळतो. घरची परिस्थिती पहिल्यापासूनच चांगली. वडील पण सरकारी खात्यामध्ये नोकरी करायचे. आता ते रिटायर झालेले आहेत. आई पण जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. माझं लग्न होऊन 8 वर्ष झालेली आहेत आणि मला पण आता एक 5 वर्षाचा लहान मुलगा आहे. आणि पुण्यामध्येच एका चांगल्या सोसायटीमध्ये मी माझ्या बायकोसोबत राहतो. माझ्या बायकोचं नाव राधा आणि मुलाचं नाव राहुल. आई वडील मात्र गावाकडेच राहायचे. आमचं मूळ गाव मंगळवेढा. तशी पहिल्यापासून आम्हाला शेतीची वगैरे आवड नव्हतीच, कारण आमच्याकडे शेती कधी नव्हतीच. पण आता वडिलांना पण रिटायरमेंटनंतर भरपूर पैसे मिळाले होते. त्यात माझा पण पगार भरपूर यायचा. त्यामुळे आम्हाला आता वाटत होतं की कुठेतरी या पैशांची इन्व्हेस्टमेंट करावी. आणि वडिलांनी मी बसून ठरवलं की आपल्या गावाकडेच म्हणजे मंगळवेढ्याच्याच आजूबाजूला कुठंतरी आपण जमीन घेऊया. आणि आम्ही मागच्याच वर्षी मंगळवेढ्यापासून एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर एका छोट्याशा गावामध्ये 5 एकर जमीन घेतली. वडील राहायला मंगळवेढ्यातच असल्यामुळे ते अधूनमधून आठवड्यातून एकदा दोनदा तरी शेतावर ये जा करायचे. त्या शेतामध्ये आम्ही ज्वारी, बाजरी, हरभरा अशीच पिकं करायचो, जी कमी पाण्यावर येतील. अधूनमधून मी पण गावाला गेलो की शेतावर जाऊन यायचो. तरी पण रोज शेतावर जाणं येणं शक्य होत नसल्यामुळं आम्ही शेतावर एक कामगार ठेवलेला होता. शेताच्या एकदम वरच्या बाजूला त्याला आम्ही एक छोटंसं पत्र्याचं शेड मारून दिलेलं होतं. तो त्याच्या बायको मुलांसोबत तिथंच राहायचा. त्याचं नाव दिनू. तसा दिनू एकदम गरीब स्वभावाचा आणि तो माझ्या पाहुण्यातलाच एक होता. आणि लहानपणापासून मी त्याला ओळखत असल्यामुळे माझा त्याच्यावर चांगलाच विश्वास होता. म्हणून मी त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने पण आमच्या शेतावर राहायची तयारी दाखवली. तेव्हापासून सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. दिनू शेतातली सगळी कामं एकदम व्यवस्थितपणे पार पाडायचा. वडिलांची पण अधूनमधून शेतामध्ये चक्कर असायची. पण आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती मागच्याच वेळ अमावस्येच्या दिवशी माझ्यासोबत घडून गेलेली होती. आणि ही घटना ऐकून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल. तर आता त्यावेळी काय झालं, वेळ अमावस्येच्या एक आठवडाभर आधीच मला माझ्या वडिलांचा फोन आला. तू बायको मुलासहित गावाला ये, कारण यावेळी वेळ अमावस्येला तू आपल्या शेतामध्ये पूजा करावीस अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मला पण ही कल्पना आवडली. मी राधाला या बाबतीत बोललो तर ती पण म्हणाली, ठीक आहे, आपण जाऊया गावाला. राहुल तर गावाला जायचं म्हणलं की उड्याच मारायला लागलं, कारण त्याला आता आजी आजोबांबरोबर निवांतपणे खेळता येणार होतं, गप्पा मारता येणार होत्या. आता आम्ही एक दिवस फायनल केला आणि वेळ अमावस्येच्या 2 दिवस आधी आम्ही गावाकडे निघालो. माझी स्वतःचीच 4 व्हीलर असल्यामुळं आम्ही आमच्या गाडीतूनच गावाकडे गेलो. गावाकडे गेल्या गेल्या आम्ही सगळ्यात आधी आमच्या मंगळवेढ्याच्या घरी गेलो, जिथे आईबाबा राहायला होते. आणि आता दुसऱ्या दिवशीचा दिवस होता तो वेळ अमावस्येचा दिवस होता. आदल्याच दिवशी आईने आणि राधाने वेळ अमावस्येला ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्याची तयारी करायला सुरुवात केली. आमच्या इकडं मात्र आम्ही शेतामध्ये विहिरीजवळ आणि बोरजवळ नैवेद्य वगैरे दाखवतो आणि त्यानंतर शेतामध्ये जेवण करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि राधा लवकर उठल्या. त्यांनी सगळा स्वयंपाक केला. नैवेद्य वगैरे तयार करून ते एका वेगळ्या भांड्यामध्ये बांधून घेतले आणि दुपारचं सगळं जेवण त्यांनी दुसऱ्या एका मोठ्या डब्यामध्ये पार्सल करून घेतलं. हे सगळं सामान घेऊन आम्ही सगळेजण माझ्या गाडीतून आमच्या शेताकडे निघालो. शेताकडे जायच्या आधीच मी दिनूला आम्ही येणार असल्याचं सांगितलं होतं. मंगळवेढ्यातून एक 5-6 किलोमीटर बाहेर पडलं की कॅनॉलच्या बाजूच्या एका कच्च्या रस्त्याने आम्ही आमची गाडी डाव्या बाजूला वळवली. त्या रस्त्याने थोडंसं पुढं गेलं की आम्हाला आमच्या शेतातलं दिनूचं ते शेड दिसलं. शेडच्या बाहेर असणाऱ्या कडुलिंबाच्या मोठ्या झाडाखाली मी गाडी लावली. आम्ही सगळेजण उतरून पुन्हा दिनूच्या घरामध्ये गेलो. पाणी वगैरे पिल्यानंतर दिनूच्या बायकोने घराच्या समोरच असणाऱ्या लिंबाच्या झाडाची 2-3 लिंबं लगेच तोडून आणली आणि आमच्यासाठी सरबत केला. तो थंडगार सरबत पिल्यानंतर पुन्हा दिनू आम्हाला म्हणाला, चला मी तुम्हाला शेतावर फिरवून आणतो. तसं आम्ही सगळेजण दिनूसोबत त्याच्या घरातून बाहेर पडलो. तसं दुपार झालेली असल्यामुळं ऊन चांगलंच तापलेलं होतं. तरी पण आम्ही डोक्यावर काहीतरी कापड घेऊन
दिनूच्या मागोमाग चालायला लागलो. सगळ्या शेताचं निरीक्षण करत करत आम्ही शेताच्या एकदम शेवटच्या कोपऱ्याजवळ पोचलो, जिथं विहीर होती. आणि त्या विहिरीच्या आजूबाजूला बरीचशी दाट झाडं झुडपं होती. आता त्या विहिरीपर्यंत जाताना आम्ही प्रत्येक शेतामध्ये आमच्यासोबत आणलेले सगळे नैवेद्य ठेवलेले होते आणि ठिकठिकाणी आम्ही पूजा करत आलेलो होतो. आता शेवटचा नैवेद्य जो होता तो आम्हाला विहिरीजवळ ठेवायचा होता. आणि मी आता माझ्या कुटुंबासोबत विहिरीकडे चाललो. तसं दिनू मला म्हणाला, दादा तुम्ही एकटेच जाऊन या विहिरीजवळ. तसं मी म्हणालो, का रे दिनू? तसं तो म्हणाला, अहो ती जागा चांगली नाही, बाई माणसांनी तर त्या ठिकाणी जाऊ नये. आणि मी मोठमोठ्याने हसायला लागलो. अरे दिनू, तू कुठल्या जगात वावरतोयस? या सगळ्या जुन्या अंधश्रद्धा आहेत, असं काहीही नसतं. आणि बघ ना विहिरीजवळ किती थंडगार सावली. माझं तर म्हणणं आहे की तिथंच आपण जेवण करावं. तसा दिनू 2 पावलं मागच सरला आणि तो म्हणला, दादा तिथं तेवढं जेवण करायला नको, तुम्ही फक्त नैवेद्य तिथं दाखवून या, आपण आमच्या घरी जाऊन जेवण करू. तसं मी दिनूला पुन्हा एकदा सांगितलं, अरे दिनू, आज वेळ अमावस्या म्हणजे शेतामध्ये जेवण करायचा दिवस, मग घरी जाऊन जेवण करण्यात काय अर्थ आहे? आता मी असं बोलल्यानंतर माझे वडील पण दिनूला म्हणाले, अरे दिनू असं काही नसतं, तू घाबरू नकोस, आम्ही आहे ना तुझ्यासोबत. तसं त्याचा पण नाईलाज झाला आणि आम्ही सगळेजण पुन्हा त्या विहिरीजवळ गेलो. खरंच विहिरीजवळचं वातावरण एकदमच मस्त होतं. विहिरीच्या बाजूच्या मोठमोठ्या जांभळीच्या कडुलिंबाच्या झाडांची गर्द सावली विहिरीच्या आजूबाजूला पडलेली होती. तशी ती विहीर जुनीच होती, बांधकाम पण एकदम जुनं. बऱ्यापैकी विहीर चांगली होती, पण एका बाजूची भिंत थोडीशी कोसळलेली होती. राहुलला ती विहीर बघून खूपच मजा वाटायला लागली. तो सारखा विहिरीमध्ये डोकावून बघत होता. विहिरीमधलं पाणी पण एकदम स्वच्छ आणि नितळ होतं. उन्हातून आल्यामुळे आम्ही त्या विहिरीच्या बाजूच्या झाडाच्या सावलीमध्ये लगेच आमचं अंग सोडून दिलं आणि सगळेजण खाली बसलो. राधा आणि आई सोबत आणलेलं जेवण पटापट सोडायला लागल्या आणि 5च मिनिटात त्यांनी सगळ्यांच्या जेवणाची ताटं तयार केली. सपाटून भूक लागल्यामुळं आम्ही सगळेजण जेवायला लागलो. पण दिनूचा चेहरा मात्र थोडासा काळवंडलेलाच दिसत होता. अर्ध्याभर तासात आमची जेवणं उरकली. त्यानंतर आम्ही 15-20 मिनटं तिथंच सावलीला विहिरीच्या बाजूला गप्पा मारत बसलो. खरंच आपल्या शेतामध्ये जेवून निवांतपणे सावलीला झोपायचा आनंद खूपच वेगळा असतो आणि तो मी त्या दिवशी अनुभवला होता. 15-20 मिनटानंतर आम्ही सगळेजण उठलो आणि सगळं सामानावरून पुन्हा घराकडे चालायला लागलो. दिनू आता सगळ्यात पुढं होता. आई बाबा त्यांच्या पाठोपाठ होते. त्यांच्या पाठोपाठ मी आणि माझ्या मागं राधा आणि राहुल होते. तसं राधाने माझा हात पकडला आणि तिनं मला अलगत मागं ओढून घेतलं आणि ती मला म्हणाली, अहो मला लघवीला जायचं आहे. तसं मी म्हणालो, अगं आता इथं बाथरूम कुठं आहे, घरी गेल्यावर जा ना. तसं ती म्हणाली, अहो नाही, मला आत्ताच जावं लागेल. तसं मी म्हणालो, ठीक आहे, मग इथंच कुठंतरी आडोसा बघ आणि जाऊन ये. आता तिथं आसपास आडोसा असा काहीच नव्हता, सगळी मोकळी शेतं. तिथं फक्त आडोसा एकच होता, तो म्हणजे त्या विहिरीच्या काठाचा. तसं राधा म्हणाली, तुम्ही 2 मिनटं इथंच थांबा, बाकीच्यांना पुढं जाऊ द्या, मी लगेच त्या विहिरीजवळ जाऊन बाथरूम करून येते. तसं मी ठीक आहे म्हणालो. बाकीचे सगळेजण पुढं गेले. त्यानंतर राधा एकटीच पुन्हा विहिरीकडे गेली. त्यानंतर तिचं बाथरूम झाल्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली. मी पुन्हा पटापट पावलं टाकत आता घराकडे चालायला लागलो. राहुलचा हात मी माझ्या हातातच पकडला होता. त्यावेळी मला अचानक असं जाणवलं की राधा माझ्या मागोमाग नव्हतीच. त्यावेळी मी दचकन मागे वळून बघितलं तर राधा मागच घुटमळली होती. तसं मी तिला हाक मारली, राधा अगं जोरात चाल ना, ऊन किती पडलंय बघ, आपल्याला घरी पण जायचं आहे असून. तसं ती काहीच न बोलता आहे त्या वेगानेच चालायला लागली. मी तिच्यासाठी थोडंसं थांबलो आणि ती जशी जवळ आली तसा मी तिचा हात घट्ट पकडला. तसा तिचा हात मला एकदम थंडगार जाणवला. तिनं आपली मान खाली घातलेली होती. मी तिच्याकडे बघितलं. मला ती थोडीशी वेगळीच वाटली आणि मी राधाला विचारलं, राधा तू बरी तरी आहेस ना? तिनं फक्त मानेनंच होकार दिलं. मी तिचा हात पकडून तिला ओढत पुढं घेऊन जायला लागलो. 15 मिनिटात आम्ही पुन्हा दिनूच्या घरी पोचलो. 5-10 मिनटं दिनूसोबत आणि त्याच्या बायकोसोबत गप्पा मारल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या गाडीमध्ये बसलो आणि तिथून बाहेर पडलो. 10-15 मिनिटातच आम्ही पुन्हा मंगळवेढ्यातल्या आमच्या घरी पोचलो. पण घरी पोचेपर्यंत राधाची तब्येत मात्र बऱ्याच प्रमाणात बिघडली. तिला गाडीतून धड उतरता येत नव्हतं.
पण अचानकच तिला असं काय झालं ते आम्हालाच कळत नव्हतं. तसं मी झटकन पुढं जात राधाला आधार दिला आणि तिला विचारायला लागलो, राधा काय झालं तुला? तसं ती म्हणाली, काय नाही, पण अचानकच मला खूपच अस्वस्थ वाटायला लागले. त्यावेळी आम्हा सगळ्यांना वाटलं की कदाचित उन्हातून फिरून आल्यामुळे तिला असं काहीतरी झाले असेल, म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. सगळेच थकलेले असल्यामुळे सगळेजण आपापल्या बेडरूममध्ये जाऊन पडले. मी, राधा आणि राहुल पण आमच्या बेडरूममध्ये जाऊन पडलो आणि लगेच आम्हाला झोप पण लागली. संध्याकाळी 5 वाजता मलाच सगळ्यात आधी जाग आली. मला वाटलं होतं की राधा कदाचित 4-4:30 वाजता उठूनच घरातल्या कामाला लागलेली असेल, पण मी उठून बघतोय तर राधा अजून अंथरुणामध्ये झोपलेलीच होती. मी तिला उठवण्यासाठी तिच्या अंगाला हात लावला तर तिचं अंग तापाने फणफणलं होतं. तसं मी राधाला जागा करायला लागलो, पण तिला खूपच ताप आलेला असल्यामुळे तिला चांगलीच ग्लानी आलेली होती. मी पटकन आईबाबांना बोलावून घेतलं. बाबांनी पटकन डॉक्टरांना फोन लावला. 15च मिनिटामध्ये डॉक्टर पण येऊन गेले. त्यांनी राधाला 1-2 इंजेक्शन पण दिले आणि सांगितलं की तिला उन्हामुळे कदाचित असं झालेलं असेल. 8 वाजता राधाचा ताप पूर्णपणे उतरला आणि ती पूर्णपणे ठणठणीत झाली. पुन्हा तिने आईसोबत किचनमधली सगळी कामं पण केली. त्यानंतर संध्याकाळची जेवणं उरकून आम्ही पुन्हा झोपायची तयारी केली. साधारणतः 9:30-10 वाजता आम्ही सगळेजण झोपून गेलो. आता रात्री मला अचानक जाग आली आणि मी बघतोय तर राधा माझ्या बाजूला नव्हतीच. घड्याळात बघितलं तर रात्रीचे 1:30 वाजले होते. मला वाटलं कदाचित ती टॉयलेटला वगैरे गेली असेल, म्हणून मी एक 5-10 मिनटं माझा मोबाईल काढून टाईमपास करत बसलो. पण 10 मिनटं झाली तरी राधा काही परत आलीच नाही. तसं मला आता तिची काळजी वाटायला लागली. मी पटकन उठून टॉयलेटजवळ गेलो तर टॉयलेटमध्ये कुणीच नव्हतं. मी आता बाहेर हॉलमध्ये गेलो तर हॉलमध्ये पण कुणी नव्हतं. पण हॉलचा दरवाजा मात्र आतून उघडा होता, म्हणजे राधा बाहेर गेलेली होती. तशी राधाला अंधाराची खूपच भीती वाटायची आणि ती रात्रीचं कधीच एकटी घराच्या बाहेर पडत नव्हती. पण आजचं तिचं सगळंच वागणं एकदम विचित्र होतं. मी पटकन त्या हॉलचा दरवाजा उघडून बाहेर गेलो आणि बाहेर राधा कुठं दिसते का बघायला लागलो, पण राधा कुठंच नव्हती. मी पप्पांना पण फोन केला. आम्ही घराच्या आजूबाजूला राधाची बरीच शोधाशोध केली, पण राधा कुठेच सापडत नव्हती. मला काय करावं तेच कळत नव्हतं. त्यातून पण पप्पा म्हणाले की एकदा आपण पोलिसांना कळवूया. पण मला वाटायला लागलं की एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी कशाला उगीच पोलिसांचा ससेमिरा मागे लावून घ्यायचा. पण राधाला शोधायचं तरी कुठं, हाच सर्वात मोठा प्रश्न होता. आता आम्ही असं काळजीत असताना अचानक माझा फोन वाजायला लागला. मी पटकन माझा फोन हातात घेऊन बघितला तर तो दिनूचा फोन होता. मी तो फोन रिसीव केला. तसं दिनू एकदम घाबरलेल्या स्वरात बोलायला लागला, दादा वहिनी इकडं शेतामध्ये आली. तसं हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण एवढ्या रात्री राधा शेतामध्ये कशी जाईल हेच मला कळत नव्हतं. मी दिनूला विचारलं, दिनू पण ती कधी आली आणि तुला कधी दिसली? तसं दिनू म्हणाला, अहो दादा, आत्ताच मी घराच्या बाहेर आलेलो होतो त्यावेळी मला रस्त्याने कुणीतरी चालत यायला लागलेलं दिसलं. पहिल्यांदा मला वाटलं की तिथं दुसरंच कुणीतरी असेल, पण जसं ती व्यक्ती जवळ आली तसं मला दिसलं की ती राधा वहिनीच आहे. मी राधा वहिनींना किती हाका मारल्या, पण त्यांनी माझ्याकडे ढोंकूनसुद्धा बघितलं नाही आणि माझ्या समोरून चालत त्या खाली शेताकडे निघून गेले. तसं मी पटकन माझी गाडी काढली. बाबा पण माझ्यासोबत आले. राहुल घरीच असल्यामुळं मी आईला घरीच थांबवलं. मी आणि बाबा 15च मिनिटामध्ये शेतामध्ये जाऊन पोचलो. दिनू आमची वाट बघत थांबलेलाच होता. दिनूने घरातला मोठा टॉर्च आणला आणि आम्ही सगळेजण पळतच शेताच्या दिशेने निघालो. शेतामध्ये त्यावेळी कुठलीच पिकं नसल्यामुळं टॉर्चच्या प्रकाशामध्ये आम्हाला भरपूर लांबपर्यंतचं सगळं दिसत होतं, पण तरी पण राधा आम्हाला कुठेच दिसत नव्हती. आता सगळ्यात शेवटी आम्ही त्या विहिरीजवळ जाऊन पोचलो आणि जसं आम्ही त्या विहिरीजवळ पोचलो तसं वातावरण अचानकच बदललं. आमच्या आजूबाजूला थंडगार वाऱ्याचे झोत इकडून तिकडे व्हायला लागले आणि पहिल्यांदाच मला एका वेगळ्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्या दिवशी मला वाटत होतं की आमच्या बाजूला काहीतरी होतं, जे अदृश्य होतं पण आम्हाला जाणवत होतं. मी आता मोठमोठ्याने राधाला हाका मारायला लागलो, पण राधाचा मात्र कोणताच प्रतिसाद येत नव्हता. आणि तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज आला. तो राधाचाच आवाज होता. आम्ही आता त्या आवाजाच्या दिशेने पुढं सरकायला लागलो आणि विहिरीच्या पलीकडच्या बाजूला जाऊन आम्ही बघितलं तर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला, कारण राधा विहिरीच्या काठावर बसलेली होती, विहिरीकडे तोंड करून, आणि तिनं तिचे पाय विहिरीच्या काठावरून आत सोडलेले होते
आणि ती एकदम विचित्रपणे डुलत होती आणि तोंडाने एक गाणं गुणगुणत होती. त्या गाण्याचे शब्द मला कळत नव्हते, कारण ती भाषा मला येत नव्हती. समोरचं दृश्य बघून मी भीतीनं गर्भगडीत झालेलो होतो. 5 मिनटं मी जे बघतोय ते खरं की खोटं हेच मला कळत नव्हतं. मी पूर्णपणे संमोहित झाल्यासारखा झालो होतो. तसं दिनूनं माझ्या खांद्यावर हात ठेवला तसा मी दचकन भानावर आलो. त्यानंतर दिनू म्हणाला, दादा मी तुम्हाला दुपारी बोललो होतो ना, त्या विहिरीजवळ जाऊ नका. बघा आता हे काय होऊन बसलं. तसं मी दिनूला विचारलं, दिनू पण हे नेमकं काय? तसं दिनू म्हणाला, पहिलं वहिनीला घ्या, मी तुम्हाला सगळं सांगतो. तसं मी घाबरतच राधाच्या जवळ गेलो आणि मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तिनं एकदम दचकून माझ्याकडे बघितलं. तिची केस पिंजारलेली होती आणि तिनं एका वेगळ्याच नजरेनं माझ्याकडे बघितलं, जसं की एखाद्या अनोळखी माणसानं बघावं. तसं मी राधाला म्हणालो, राधा अगं मी आहे, तू इथं काय करतेस, चल पटकन घरी. त्यानंतर ती मोठमोठ्याने हसायला लागली आणि पुन्हा ती वेगळ्याच भाषेमध्ये काहीतरी बोलली. तसं दिनू मला म्हणाला, दादा त्यांना पटकन त्या विहिरीपासून बाजूला घ्या. तसं मी राधाचा हात घट्ट पकडला आणि तिला ओढूनच त्या कड्यावरून खाली घेतलं. ती तिथून येण्यासाठी विरोध करत होती, पण मी मात्र माझ्या सर्व ताकदीनिशी तिला ओढायला लागलो. कसं तरी तिला ओढत आम्ही दिनूच्या घरी आणलं. त्यानंतर दिनू म्हणाला, दादा मी 10 मिनिटात येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. राधा मात्र एकसारखी आकाशाकडे बघून काहीतरी वेगळ्या भाषेत बोलत होती. 10 मिनिटात दिनू त्याच्यासोबत एका माणसाला घेऊन आला. त्या माणसाने राधाला बघितलं आणि तो दिनूला म्हणाला, ह्यांना लागीर झाली, उतारा करावा लागेल. तसं दिनू पटकन घरामध्ये गेला आणि उतार्यासाठी लागणारं सगळं सामान घेऊन आला. त्यामध्ये भाकरीचा तुकडा, उकडलेलं अंडं, तंबाखूची पुडी, दारूची बाटली असं बरंचसं सामान होतं. ते सगळं सामान त्या माणसाने राधावरून उतरलं आणि ते दिनूच्या हातात दिलं आणि दिनूला सांगितलं की त्या विहिरीजवळ जाऊन हे सामान ठेव आणि येताना माघारी वळून बघू नकोस. त्यानंतर दिनू ते सामान घेऊन विहिरीकडे गेला आणि 15-20 मिनिटातच तो परत आला. एव्हाना राधा पण थोडी भानावर यायला लागलेली होती. त्या माणसाने आता आपल्या खिशातला एक काळा धागा काढला आणि तो राधाच्या मनगटामध्ये बांधला. त्यानंतर मी त्या माणसाला विचारलं, अहो काका हे सगळं काय आहे आणि हिला अचानकच असं का झालं? त्यावेळी तो माणूस मला सांगायला लागला, तुमच्या शेतामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये एक ऊसतोडीवाली बाई पाय घसरून पडलेली होती आणि तेव्हापासून तिचा आत्मा त्या विहिरीमध्येच भटकतो. पण आता काळजी करण्यासारखं काही नाही, आपण उतारा केलेला आहे, पण हा उतारा तुम्हाला 3 वेळा करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे 2 आठवडे पण इकडे गावाकडे यावं लागेल. आणि एक लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही बाई माणसाला घेऊन त्या विहिरीजवळ जाऊ नका. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की दिनू मला दुपारी त्या विहिरीकडे जायला का नको म्हणत होता. त्यानंतर आम्ही पुन्हा घरी गेलो. दुसऱ्या दिवशी राधाला बरं वाटायला लागलेलं होतं. 2 दिवस आम्ही पुन्हा गावाकडेच राहिलो आणि पुन्हा पुण्याला निघून गेलो. त्यानंतर पुढचे 2 आठवडे आम्ही गावाकडे गेलो, पण शेतामध्ये मी दिनूसोबतच जायचो. 2 आठवड्याचे दोन्ही उतारे आम्ही त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित पद्धतीने केले. राधा पण त्यानंतर पूर्णपणे बरी झालेली होती. पण त्यावेळेचा तो अनुभव मात्र आज पण माझ्या मनाला धडकी भरवून जातो.